राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. मी निघालो आहे जॉबला जायला आणि आईच्या गावात सकाळी किती लवकर उठा. जॉबला जायला जो टाईम होतो तो होतोच. आणि आमचे नाशिकचे रस्ते खतरनाक म्हणजे एकदम एवढे खतरनाक ना, म्हणजे कसं आहे ना, मुलींमध्ये आणि नाशिकचे रस्ते सेमच. मुलींना डिंपल पडतात आणि आमच्या नाशिकच्या रस्त्यांना खड्डा पडतो. तो पण एवढा मोठा ना, त्याच्यात गेलं नाही का डायरेक्ट नरकात. साले आमच्यासारखे पोरं हे नरकातच जातात, एवढे पापा करून ठेवले. आता रस्त्यात एक जण भेटला, तो भाऊ म्हणे मला पुढेपर्यंत ड्रॉप करून दे. त्याला म्हटलं भाऊ कुठपर्यंत जायचं तुला, तू सांग फक्त. गोवा, थायलंड, बँकॉक. भाऊ म्हणे गोवाचं नाव नको कडू. साला मित्रांचा प्लॅन कधी ठरला ना गोव्याला जायचा, ते कधी नेतच नाही. त्याला म्हटलं भाऊ तू सपने देखना छोडना मत, सपने देखना अच्छी बात है, सपने देखना अच्छी बात है, लेकिन सपने को लेकर के बैठे रहना और सपनों के लिए सोते रहना ये तो सही नहीं. तो साला म्हणे भाऊ तू कडे निघ म्हणे, किती नको म्हणे. आईच्या गावात यायला भयलायचा जमाना नाही रे. पण जाऊ द्या, मी कसा मस्त तरी माझ्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. म्हणजे जिथे मला माझी गाडी लावावं लागते आणि तिथून आमची राहते दुसरी गाडी. तिथे मी गाडी पार्क करावं लागते आणि तिथून जावं लागतं आम्हाला पुढे. तर मी ठेवली माझी बॅग. फायनली कसा मस्त तरी आमची गाडी निघाली आणि आम्ही पोचलो माझ्या फायनल डेस्टिनेशनला, म्हणजे माझ्या जॉबवरती. आणि मी मारला फटकन पंच, खटाक से पंच मार दिया और निकल गया मैं मेरे डेस्क पे जाने के लिए, काम शुरू करने के लिए. जय बजरंग बली, गणपती बाप्पा मोरया. बसलो रिलॅक्स करत, चालू केला पीसी. मी डायरेक्ट खतरनाक चालू करतो. डायरेक्ट डेस्कटॉपमधनं डायरेक्ट फक्त बटन दाबावं लागतं, डायरेक्ट ऑन सिस्टीम. आम्ही बिन काहीच करत नाही. आणि लागलो कामाला. पेंडिंग कामं पूर्ण करायला सुरुवात केली आणि पेंडिंग कामं करता झाला आजचा दिवस खलास. वाजले 5:30. सिस्टीमला आता बंद करायचा वेळ आली आहे. तेवढा विचार केला काय करू. म्हटलं दिला बंद करून, शिलकव तिकडे झालं आईला. आणि तसंच निघालो. आणि आमचे आले होते सर. ते म्हटले चल की नाना किती कामं करतो. त्यांना म्हणणं सर करावं लागतं, मग कंपनीसाठी काम नाही करणार, कोणासाठी काम करणार म्हणे. शाण्या शिकू नको म्हणे, पैशांसाठी कामं करतो म्हणे, ओव्हर टाईम एडत काढतो का म्हणे. सर एवढं थोडं सांगावं लागतं सगळं, काही विषय तुम्ही पण करा. त्यांना मी मोटिवेशन देऊन मी निघालो माझा थंब मारायला. झटाक. इथे बाकीची मंडळी बसली होती टाईमपास करत. मी मारला माझा आऊटचा पंच आणि माझ्या गाडीच्या दिशेने मी रवाना झालो. झटाक से पटाक. यांना म्हटलं सारख्या की बाजूला बसू द्या. ते म्हणे भाऊ मला पण घे की ब्लॉगमध्ये. त्यांना म्हटलं काही विषय तुम्ही येता या ब्लॉगमध्ये, टेन्शन नका घेऊ. गाडीच्या दरवाजा उघडला, बॅग ठेवली. देन तिथूनच माझा डे संपला.